हाय. चला आपल्या मनाच्या जखमा भरूया. हा आहे आजचा विषय. हा विषय घेण्याचं कारण असं की आपल्यापैकी प्रत्येकानेच हा अनुभव घेतला आहे की आपल्या मनात आजही अनेक गोष्टींचे, अनेक प्रसंगाचे, अनेक दुःखद प्रसंगांचे सल आजही जसेच्या तसे मनात आहेत. कधीकधी ही दिलेली दुःख कुणीतरी दुसऱ्यानी असतात, कधीकधी ते आपणच क्रिएट केलेलं असतं. कधीकधी असंही झालेलं असतं की आपल्याला कुणीतरी इग्नोरच केलं. कधीकधी आपली दखल कुणी घेतलेली नसते. कधीकधी जाणून बुजून कुणीतरी आपला अपमान करतं. कधीतरी अचानक कुणीतरी आपला हात सोडून सहज निघून जातं. असे अनेक प्रसंग मी हे सांगत असताना तुमच्या मनासमोर आले असतील आणि असं प्रत्येकजण अशा कुठच्या तरी प्रसंगातून नक्की गेलेलं आहे. खूप कमी जणांना ह्याच्यातनं मूव्ह ऑन होता येतं सहजपणाने, पण बऱ्यापैकी लोकांना अशा सगळ्या गोष्टी मनात साठून राहतात. म्हणजे ते वरून दाखवतही असतील की आपण मूव्ह ऑन झालो आहे, पण जेव्हा ते एकांतात आपल्यासोबत असतात तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू सहजपणाने येतात. किंवा मी काउन्सिलिंगमध्ये पण हा अनुभव घेते की खूपदा लोक जेव्हा असा एखादा प्रसंग सांगत असतात तेव्हा बोलत असतानासुद्धा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर असतो, जसाच्या तसा ते अनुभवतात आणि ते रडत असतात. तर हे असं का होतं आपलं? कारण आपण ती जी मेमरी आहे आपल्या दुःखाची, ती अगदी जशीच्या तशी मनात साठवून ठेवलेली असते आणि ती मनाची जखम जी झालेली असते ती आपण कधीही भरलेलीच नसते. कारण आपल्याला माहीतच नसतं, ठाऊकच नसतं की ही जखम भरायची असते आणि ती आपल्याला भरता येते, आपल्या स्वतःला. कारण झालेलं असं असतं की जर तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष केलं असेल किंवा दुसऱ्यांनी तुम्हाला दुखावलेलं असेल तर आपली साहजिकच अपेक्षा असते की त्या माणसानी मला येऊन सॉरी म्हणायला हवं, त्या माणसानी याबद्दल माझी माफी मागायला हवी. किंवा अगदी इतकं सगळं नसेल तरी त्या माणसाला याचं काहीतरी रिअलायझेशन असायला पाहिजे की त्याने आमचं काय नुकसान केलं आहे, असं सगळं मनात असतं. आणि त्यामुळे आपण त्या माणसाची वाट बघत असतो की त्यानं यावं समोर आणि ह्या सगळ्याबद्दल सॉरी म्हणावं किंवा कुठेतरी माझी ही जखम हलकी करायचा प्रयत्न करावा किंवा ॲटलिस्ट मी तुझ्या बाबतीत चुकले असं काहीतरी म्हणावं, अशी अपेक्षा असते. आणि मग आपण वाटच बघत बसतो, वर्षानुवर्ष वाट बघतो आणि तरीसुद्धा ती व्यक्ती कदाचित आपल्यापाशी येणार नसते आणि कदाचित कधीच येणार नसते. आणि म्हणूनच आजचा हा विषय की मग त्या जखमा त्यांचं काय होतं, तर त्या आपल्या मनातच राहतात. कधीकधी जखमा एकावर एक साठत राहतात. याचं कारण असं की आपल्याला आपलं दुःख मनातच कुढत राहण्याची सवय लागली, तर मग आपला तो स्वभाव बनतो. आपल्याला कुणीही दुखावलं किंवा आपल्याला कुठच्याही गोष्टीचं दुःख झालं तर आपण त्याला हील कुठंच करत नाही आणि आपण ते फक्त मनात साठवून ठेवत राहतो. जसं आपण एखाद्या मॉलमध्ये जाऊ आणि वस्तू जस्ट ज्या दिसत आहेत त्या भरत राहू आपल्या पिशवीमध्ये, असं आपलं होतं दुःखांच्या बाबतीत किंवा आपल्याला आलेल्या कुठच्याही कटू अनुभवांच्या बाबतीत. आपली पोतडी साठत राहते दुःखांची. हे जर हील वेळेत केलं नाही तर आपलं काय होतं, तर ह्या मनातल्या जखमांचं कुठेतरी रूपांतर हे शारीरिक रोगामध्ये व्हायला लागतं. आणि मग कैक वर्षांनी आपल्याला जो अवयव आपला त्यातल्या त्यात वीक असेल त्या बाबतीत काही ना काही दुखणी जडतात. मग कधी तो कॅन्सर असू शकतो किंवा अजून काही लाईफस्टाईल दुखणं की जे पटकन बरं होणारं नाही आहे. तर असं सगळं होतं आणि तेव्हा कदाचित माणसाला जाग येते की हे आपल्या बाबतीत असं का झालं. म्हणजे ऑलरेडी मी दुःखी आहे आणि त्यात पुन्हा मला शारीरिक दुखणं आलं आहे. तर ते असं नसतं. माझ्या मनात ते दुःख तसंच राहिल्यामुळे कदाचित शारीरिकरित्या मला दुखणं येतं. अशा तऱ्हेने जर आपण याच्याकडे बघितलं तर आपल्याला कळेल की दुःख असतात त्याचे सल काढून टाकणं किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. कारण ते वेळीच नाही केलं तर आपल्याला खूप मोठं शारीरिक नुकसान पुढे जाऊन होऊ शकतं. तर आता मुद्दा हा की आपण आपल्याला हील कसं करू शकतो. तर खूप सोपं आहे आणि सहज कुणालाही जमेल असं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. तर उदाहरण असं आहे की हा माझ्या आयुष्यातला छोटूसा प्रसंग आहे. आय थिंक मी तेव्हा दुसरीत किंवा तिसरीत होते
आणि मी लहानपणापासून तुम्हाला एव्हाना माहीत असेल की मी मांजरांसोबत वाढलेली आहे. मांजरं माझा जीव की प्राण होती लहानपणापासून आणि खूप मांजरं असायची आमच्या अवतीभोवती आमच्या घरात. तर माझं जे लाडकं मांजर होतं तर ते गेलं आणि असा प्राण्याचा मृत्यू मी कधी यापूर्वी बघितलेला नव्हता लहान असताना. त्यामुळे मृत्यू म्हणजे काय असतं हे सुद्धा मला माहीत नव्हतं आणि त्यात माझ्या आवडत्या प्राण्याचा असा मृत्यू बघणं म्हणजे सगळेच जण बघत होते आणि सगळ्यांनी हे कॅज्युअली घेतलं की हो मांजर आहे एक वाड्यात येणारं आणि ते मेलं. मी तिथे बराच वेळ उभीच होते, बघत होते. मला कळत नव्हतं की ते हालत का नाही आहे. मी त्याच्या जवळ गेले होते, हात फिरवला होता आणि थोडीशी जवळ गेले आणि जेव्हा बघितलं तर तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये मुंग्या चाललेल्या होत्या. त्याचे डोळे उघडे होते आणि मला ते पाहून इतकं गलबललं आणि समजलं नाही की ते मांजर हालत का नाही आहे, त्याला त्रास कसा होत नाही या मुंग्यांचा. तेव्हा मी आईला सांगायला गेले होते आणि तेव्हा मला कळलं की मांजर मेलं आहे. म्हणजे असं काहीतरी असतं की परत येत नाही आता ते. म्हणजे माझ्या आयुष्यातला मृत्यू पाहणं ही माझी पहिला अनुभव होता. तर मला असं वाटतं की अशा वेळेला तिथं कुणीतरी माझ्यासोबत असायला हवं होतं. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी असतील तेही साधारण माझ्याच वयाचे होते. पण बऱ्याच जणांना असं मरतात वगैरे माहीत होतं. मला ते माहीत नव्हतं. पण तेव्हा मला माझी गरज होती ती की कुणीतरी मला जवळ घ्यावं आणि त्याबद्दल समजवावं की असं का होतं किंवा आपण आता काय करूया. तर मी काय करते, मला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतोय. मी आठवते आहे. मी काय करते, मी त्या छोट्या मृदुलला जवळ घेते, अगदी जवळ घेते आणि सांगते की बाळा तू खूप प्रेम करत होतीस ना या मांजरावर, तर आता ते मांजर आहे ना ते अजून पण कोणाला तरी आवडतं, देवाला आवडतं ना, म्हणून देव तिला घेऊन गेला आपल्याकडे आणि तू जसं छान सांभाळलं ना त्याच्यापेक्षाही खूप छान तो सांभाळणार आहे तिला, तू काही काळजी करू नकोस. असं कुठच्याही पद्धतीने का होईना कुणीतरी ते समजावण्याची गरज होती, कारण तो सल तसाच राहिला होता. हा मी एक छोटा प्रसंग सांगितला आहे, पण असे खूप मोठे मोठे गंभीर प्रसंग माणसाच्या आयुष्यात असतात. त्यावेळेची आपली छबी स्वतःची आपल्या डोळ्यासमोर असते. तशा प्रत्येक प्रसंग आठवा. आपण कुठे कुठे जखमी झालो आहे ते आठवा. तुमचा कदाचित कोणी हात सोडून गेला असेल, तुमचा प्रेमभंग झाला असेल आणि फार वाईटरित्या तुम्हाला कुणीतरी फसवलं असेल, तर तो प्रसंग आठवा. त्यावेळेला त्या माणसाने कसा तुमचा हात सोडला ते आठवा. म्हणजे इथे मी माणूस म्हणलं आहे, पण एखादी मुलगी पण असू शकेल. त्यावेळचे आपण कसे होतो ते आठवा आणि त्या आपल्या छबीला जवळ घ्या आणि सांगा की ह्यात तुझा काही दोष नव्हता, हे तुला ठाऊक आहे ना, मी तुझ्यासोबत आहे, मी तुझ्याबरोबर कायम आहे, तुला काही काळजी करायची गरज नाही. अशा तऱ्हेने आपण आपल्याला जर समजावू शकलो तर आपल्या बऱ्याचशा जखमा भरू शकतात. असं प्रत्येकाने करायला हवं आपल्या प्रत्येक जखमेच्या बाबत. तर तुमचं जखमांचं हिलिंग लवकर होईल आणि तुम्ही यातून बाहेर याल. हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते.